आजची तारीख 10 नोव्हेंबर आज आहे वर्ल्ड पब्लिक ट्रान्सपोर्ट डे आणि हा दिन साजरा करण्यामागचा हेतू असतो की जास्तीत जास्त लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करणे। तर आज या दिनानिमित्त आपण भारतातले काही युनिक पब्लिक ट्रान्सपोर्ट त्याशिवाय पर्यटकांना आकर्षित करणारे काही ट्रान्सपोर्ट मोड पाहू। हातगाडी रिक्षा कधी काळी प्रवासाचं मुख्य साधन असलेली ही रिक्षा आज फक्त कोलकातामध्ये शिल्लक राहिली आहे। सायकल रिक्षा सायकलची सांगड घालून बनवलेली ही रिक्षा दिल्ली, कोलकाता, अमृतसर, आग्रा, लखनौ, चंदीगड या शहरांमध्ये दिसते। टांगा कधी काळी सहज दिसणारा हा टांगा आता मात्र फक्त कोलकाता, मुंबई, म्हैसूर, आग्रा या शहरांमध्ये दिसतो। बैलगाडीची सवारी करायची असेल तर मग ग्रामीण भागात फिरण्याशिवाय पर्याय नाही। कोरेकल दक्षिण भारतात काही मोजक्याच ठिकाणी ही गोलाकार बोट पाहता येते, त्यापैकी एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे हम्पी। फेरी छोट्या अंतराची ही जलवाहतूक आपल्या मुंबईसह कोकणात आणि गोव्यातही आहे। हत्तीची सफारी भारतात काही जंगल सफारी तुम्ही हत्तीवर बसून करू शकता आणि त्यापैकी एक म्हणजे काझीरंगामधली एलिफंट सफारी। रोपवे भारतातल्या बऱ्याच हिल स्टेशनवर रोपवेचा आनंद घेता येतो। महाराष्ट्रात रायगड किल्ल्यावर तुम्ही रोपवेने जाऊ शकता, तर भारतातला सर्वात प्रसिद्ध रोपवे हा काश्मीरचा गुलमर्गमधला रोपवे। शिकारा भारताचं नंदनवन काश्मीरचं हृदय श्रीनगर, तर श्रीनगरचा जीव दल लेक आणि दल लेकची ओळख या शिकारा बोटीशिवाय अपूर्णच। हाऊसबोट बोट हे प्रवासाचं साधन आहे, पण याच बोटीवर राहता आलं तर दल लेकमध्ये पण अलिशान हाऊसबोट आहेत, पण या बोटी एकाच ठिकाणी नांगरून ठेवलेल्या असतात। चालत्या हाऊसबोटसाठी केरळाची सैर करावीच लागते। ट्रॅम आज आपण आपल्या महानगरांना मेट्रो सिटी म्हणून ओळखत असलो तरी ब्रिटिशांच्या वेळी या ट्रॅममुळे शहरांची श्रीमंती दिसत होती। इतिहास जमा झालेली ही ट्रॅम आज भारतात फक्त कोलकातामध्ये आहे। याक आणि खच्चरची सवारी भारताला हिमालयाची नैसर्गिक उंची आहे आणि अशा ठिकाणी उंची सहज गाठायची तर हेच प्राणी उपयोगी पडतात। उंट वाळवंटी भागात वाळूच्या टेकड्या पार करायच्या असतील तर उंटाला पर्याय नाही। हरियाणा, कच्छ आणि राजस्थान इथे तर उंट आहेतच, पण लडाखमधल्या नुब्रा व्हॅलीमध्ये दुहेरी कुबड असलेले उंट आहेत। भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि हीच विविधता इथल्या ट्रान्सपोर्टमध्येही दिसते। जर तुम्हाला काही असं युनिक माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करा, कारण पर्यटनाची खरी मजा ती यातच आहे।